तर मित्रांनो, प्लेटलेट आणि आहाराबद्दल बोलूया. आजकाल आपण ऐकतो डेंग्यू झाला आहे, प्लेटलेट कमी झालं आहे. खूप सारे सजेशन्स येतात की आपण पपई घ्यायला पाहिजे का, आपण पपईच्या पानाचा रस घ्यायला पाहिजे का, किवी फ्रूट खायला पाहिजे का, ड्रॅगन फ्रूट खायला पाहिजे का, असे खूप सारे वेगवेगळे सजेशन्स येतात. तसं बघायला गेलं तर प्लेटलेट जो डेंग्यूमध्ये होणारा प्लेटलेट काउंट कमी असतो तो 7व्या-8व्या दिवशी इन्फेक्शन झाला, फीवर येऊन गेला आणि 7व्या-8व्या दिवशी तो इम्प्रूव्ह होऊन जातो इनिवेज. त्याच्यासाठी फक्त डेंग्यूच्या आजारासाठी फक्त हायड्रेशन किंवा सलाईन किंवा पाणी पिणे हेच एक ट्रीटमेंट राहते बेसिकली. पण आपण सजेशन्समध्ये खूप सारे लोक पपईचा वापर करतात, पपईच्या पाण्याचा ज्यूस आणि या सगळ्या गोष्टी घेतात, पण त्याची गरज नाही आहे बेसिकली. त्या सगळ्या गोष्टींनी जसं वाढणारा प्लेटलेट आहे तो तर वाढणारच आहे. तुम्ही ते अनपॅलेटेबल गोष्टी घेऊन इनडायजेशन वगैरे होऊ शकतं. लाईक आता पपईच्या पाण्याचा रस निश्चितच पिऊ शकत नाही, बरोबर. त्याच्यामुळे मग पौष्टिक आहार घेणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ॲडिक्वेट कॅलरीज आहेत, ॲडिक्वेट फॅट आहे, ॲडिक्वेट प्रोटीन्स आहे. या गोष्टी घेतल्या तर तरी त्या प्लेटलेट त्याच वेळेस वाढतील ज्यावेळेस वाढायला पाहिजे. फ्रूट्समध्ये बघायला गेलं तर असं म्हटलं जातं की पपईमध्ये काही रसायनं जे असतात त्याच्यामुळे ते प्लेटलेट वाढण्याला वाव भेटते. पण बाकीच्या फ्रूट्समध्ये पण ते असतात. गुआवा झालं, संत्री झालं, व्हिटॅमिन सी असलेल्या फ्रूट्सला घेतलं तरी ते थोडं हे होऊ शकते. पण ते नाही घेतलं आणि फक्त पौष्टिक आहार घेतला दुसरा तरी पण त्या वाढणारच. त्याच्यामुळे असं स्पेसिफिकली वेगळे काही आहार घेऊन आपण प्लेटलेट वाढवण्याचा प्रयत्न नाही केला तरी चालतो. ॲडिक्वेट डाएट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि खूप सारं हायड्रेशन म्हणजे पाणी भरपूर पिणे हे खूप महत्त्वाचं आहे डेंग्यूच्या आजारामध्ये होणाऱ्या प्लेटलेट्सचा. बाकी दुसऱ्या पेशंट्स ज्यांना क्रोनिक आजार आहे प्लेटलेटचा, त्यांचे प्लेटलेट कमी आहेत, अशा पेशंट्सना आपण ॲडिक्वेट डाएट आणि योगा आणि एक्सरसाइज करूनही हेल्प होऊ शकते. आणि त्या प्लेटलेट काउंटसोबत लाईक आता सपोज कोणाला प्लेटलेट काउंट 50,000 राहत असेल तर त्या प्लेटलेट काउंटला तसे त्या पेशंटला त्रास होणार नाही आहे. आपल्याला फक्त त्याची कमी प्लेटलेट काउंटची एन्झायटी होते आणि त्याने काही दुसरा त्रास होऊ शकतो. जर प्लेटलेट काउंट खरंच 30,000च्या खाली असेल तर त्याला मात्र आपल्याला ट्रीट करावं लागतं. आहारामध्ये बाकी वेगवेगळ्या गोष्टी असतात, जसं आपण व्हेज डाएट, नॉनव्हेज डाएट याचा आणि दुग्धजन्य पदार्थ या सगळ्यांचा आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. त्या घेतल्यानंतर आपल्या बॉडीला जेवढे रिक्वायर्ड प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट आहेत, मिनरल्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित भेटल्या तर त्या प्लेटलेट तसे रेंजमध्येच राहणार. थँक्यू.